सर, जरांगे पाटलांना पुन्हा एकदा 29 ऑगस्ट पासून उपोषणाची हाक दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की 58 लाख ज्या नोंदी सापडल्या त्यांना सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आहे. नाही बघा, कसं आहे की 58 लाख नोंदीचा विषय हा माझ्या दृष्टीने आता गौण झालेला आहे. कारण याच्यावरती मी याच्यापूर्वी एवढ्यांदा माझं वक्तव्य जाहीर केलेलं आहे की या 58 लाख नोंदी ज्या सापडल्या त्या 58 लाख नोंदी केव्हाच्या आहे? ह्या 1948 पासून आजपर्यंत, म्हणजे ज्या दिवशी तो आकडा डिक्लेअर झाला त्या दिवशीपर्यंत सापडलेल्या नोंदी आहे. या 58 लाखामध्ये आमच्या विदर्भातल्या 38 लाख आहे, नागपूर आणि अमरावती मिळून उत्तर महाराष्ट्रातल्या 10 लाख आहे. आता ह्या 48 लोकांच्याकडे पिढ्याने पिढ्यापासून प्रमाणपत्र आहेत ना. आमच्या वडिलाकडे आहे, माझ्याकडे आहे, माझ्या पोराकडे आहे. मग आता आणि आमच्या तीन रिपिटेशन मध्ये नावं त्याच्यामध्ये आहे. मग आमच्याकडे प्रमाणपत्र असल्यावर आम्ही कसं म्हणू की आम्हाला मिळत नाही? आणि आमच्या विदर्भ उत्तर महाराष्ट्रातल्या एकाही माणसाची तक्रार नाही की आम्हाला प्रमाणपत्र मिळालं. कारण त्या वर्षानुवर्षापासून आमच्याकडे राहिला त्यांच्या मराठवाड्यातला प्रश्न. त्याच्याकरता जात प्रमाणपत्र मिळण्याकरता ज्या काही सरकारने नियम ठरवलेले आहेत आणि हे देशामध्ये एकसारखे आहे, आपल्या काही महाराष्ट्राकरता नाहीये, की वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावरती जोपर्यंत त्या जातीची नोंद नाही आणि त्यांच्या वंशावळीनुसार ते जुळत नाही तोपर्यंत त्याला जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही आणि त्याची व्हॅलिडिटी सुद्धा होऊ शकत नाही. ते कागदी पुरावे करावे. आणि त्याच्यामुळे जर एखाद्या व्यक्तीकडे अशा प्रकारचे कागदपत्र असतील आणि त्याला प्रमाणपत्र देत नसेल तर त्या अधिकाऱ्याच्या विरोधात लढण्याची आमची तयारी आहे. आम्ही त्यांच्यासोबत. पण कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना जात प्रमाणपत्र देणं आणि मग त्याची व्हॅलिडिटी न होणं हे याच्या विरुद्ध हे गंभीर स्वरूपाचं हे होणार आहे. आणि त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आता त्या 58 लाख नोंदीवरती काही जास्त बोलायचं का, ऑलरेडी सर्वांना प्रमाणपत्र मिळालेले आहे हे मी जबाबदारीपूर्वक सांगतो. सर, पण आता जरांगे पाटलांना आंदोलन पुकारल्यानंतर सरकार जर त्यांच्या दबावात आलं आणि सरसकट प्रमाणपत्र दिलं तर तुमची काय भूमिका असेल? तुम्ही देखील आंदोलनाच्या तयारीत आहात? बिलकुल आहे. बघा, सरसकटला माझा पहिल्या दिवशीपासून मी आठवा आणि मी सरकारकडनं जे लिहून घेतलं त्याच्यामध्ये ते सुद्धा होतं की सरसकट प्रमाणपत्र देण्याला आमचा कालही विरोध होता, आजही आणि उद्याही राहणार. की सरसकटचा अर्थ वेगळा होतो. आम्ही सांगतो ना की ज्यांच्याकडे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद त्यांना प्रमाणपत्र दिलं त्याला आम्ही कधीच विरोध केला नाही, कारण तो कायदा आहे. पण अशा प्रकारच्या नोंदी नसताना जो मागल त्याला सरसकट म्हणतो आपण. अशा प्रकारे देण्याचा जर सरकार निर्णय घेत असेल तर त्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कट्टर विरोध राहणार आहे. तो विरोध कालही होता, आजही आणि उद्याही राहणार आहे. चुकीच्या पद्धतीने कोणत्याही नवीन व्यक्तीला आम्ही ओबीसी प्रवर्गात येऊ देणार नाही. सर, याला काउंटर आंदोलन तुम्ही करणार का? ते गरज नाही ना. या विषयावरती आता 3 वर्षापासून हे सतत सुरू आहे. प्रत्येक वेळेस सरकारने सांगितलेलं, आधी सरकार सांगते की आम्ही चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र देणार नाही. त्याच्यामुळे आंदोलन आम्ही वेट अँड वॉच जेव्हा वाटेल की आमच्या संविधानिक अधिकारावर किंवा आरक्षणावर सरकार गदा आणण्याचा प्रयत्न करते तेव्हा आम्ही सरकारच्या विरोधात उठू. कारण आंदोलन सरकारच्या विरोधात करायचं आहे. मला काही ते आंदोलन करतात म्हणून आंदोलन करायचं नाही. सरकार जर आमच्या विरोधामध्ये निर्णय घेते आहे, आमच्या संविधानिक अधिकारावर आरक्षणावर गदा आणते आहे, हे ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी आंदोलन करण्याकरता आम्ही कालही सक्षम होतो, आजही सक्षम आहे, उद्याही सक्षम राहणार.